नमस्कार, महाराष्ट्र TV24 च्या मराठी बातमीपत्रांमध्ये मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया आजच्या ठळक घडामोडी। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गणेश मंडळाने यावर्षी सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती साकारली असल्याने चोपडा शहर व परिसरातील गणेश भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत। तसेच मोबाईलमध्ये मंदिराची प्रतिकृती टिपताना दिसत आहेत। गेल्या वर्षी केदारनाथची प्रतिकृती साकारली होती। यावेळी देखील गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली आहे व प्रतिसाद दिला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी नवनवीन प्रतिकृती साकारून चोपडा शहर व शहरातील अनेक परिसरातील नागरिकांना त्या ठिकाणी दर्शनासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे भाविकांसाठी उभी प्रतिकृती साकारून दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देत असताना वेगवेगळी प्रतिकृती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून साकारली जात असते। अनेक गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शन घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद हा वेगळाच दिसतो। नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे दरवर्षी वेगवेगळे प्रतिकृती साकारण्याचं बळ आम्हा सगळ्यांना पदाधिकाऱ्यांमध्ये येत असतो, असे यावेळी यश अग्रवाल यांनी सांगितले। तालुक्यात खूप काही लोक असे जे तिथपर्यंत जाऊ शकत नाही, फायनान्शियली कमकुवत आहेत। तर आमचा प्रयत्न तेच असतं की त्यांना निदान आपल्या तालुक्यात जागेवरती गणपती बाप्पांचं सिद्धिविनायकाचं दर्शन करता येईल। जसं मागच्या वर्षी आम्ही केदारनाथ भगवानची प्रतिकृती स्थापन केली होती। जे लोक केदारनाथ जाऊ शकत नाही त्यांनी इथं चोपड्याला प्रतिकृतीचे दर्शन केले। ही परंपरा आमची मागील 50-55 वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीची परंपरा चालू आहे। तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट भव्य दिव्य देखावा हा कृषी उत्पन्न बाजार समितीला असायचा। तीच परंपरा आम्ही कायम करण्याचा प्रयत्न करीत आहे। लोकांचा प्रतिसाद फार उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत आहे आणि त्यासाठी आम्ही योग्य व्यवस्थासुद्धा लावलेली आहे। जसं स्त्रियांसाठी आम्ही लेडीज होमगार्ड्स वगैरे यांच्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली होती, तर पोलीस डिपार्टमेंटकडूनही आम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळालं होतं आणि यावर्षी आम्ही लोकांना मॅनेजमेंटसाठी दर्शनासाठी आम्ही पूर्ण मॅनेज करत आहोत आणि कुठल्याही प्रकारची अयोग्य घटना घडू नये हा आमचा प्रयत्न असतो। आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते। ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे, त्यांची जीवनोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे। गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्रोत निर्माण केले जात आहेत। त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय। महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे। शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी 400 शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत। आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन।